What are the three methods we can use to access the string? सर तुमचा आवाज खूप कमी येतोय. माझा okay. I was asking about how we can access the string. There are three methods. Slicing, Okay. indexing आणि for loop. Slicing, for loop, and third. Indexing. Okay, indexing, slicing, and for loop. Those are three methods we can use to access the string. So I will just list down all the methods here. First, by indexing. Second method will be by slicing. In indexing we have two types, positive indexing and negative indexing. We have already covered it. Slicing also we have done with this. At the last we have by using for loop. By using for loop or by for loop. ठीक आहे. सो दोन मेथड ऑलरेडी कव्हर झाले आहेत. आज तिसरी मेथड पाहू स्ट्रिंगला ॲक्सेस करण्यासाठी. सो रायटिंग हिअर ॲक्सेस स्ट्रिंग. मे बी इंटरव्ह्यूमध्ये जर क्वेश्चन विचारला हाऊ वी कॅन ॲक्सेस द स्ट्रिंग, सो सेम आन्सर यू कॅन गिव्ह. इफ नीडेड यू कॅन गिव्ह अ कोड विथ द एक्सप्लेनेशन, बट इट्स नॉट मॅन्डेटरी. जर इंटरव्ह्यू फक्त सिम्पली जास्त विचारत असेल तर हे तीन मेथड सांगा. जर कोड विचारत असेल तर कोड सर तुम्हाला ऑलरेडी दिले दोघांचे. तिसऱ्याबद्दल चालू करा किंवा तिसरं आहे ते मी स्टार्ट करतो. ओके. ॲक्सेस दी कॅरेक्टर्स. व्हॉट डज मीन बाय कॅरेक्टर्स? ओके, मी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कॅरेक्टर म्हणतो, लक्षात घ्या. कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग बाय फॉर लूप. सांगू पहा, एक कॅरेक्टर किंवा सिंगल लेटर अशा गोष्टी आहेत. आता हे ॲक्सेसमधला जो ए आहे हा एक कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या या वर्डमधला. ठीक आहे. सो जस्ट रायटिंग हिअर फॉर लूप वर्क्स ॲज अ इटरेटर. इटरेटर जसं काम करतं आहे त्याच पद्धतीने फॉर लूप काम करतं आहे. ओके. देन फॉर व्हेरिएबल नेम इन अ सिक्वेन्स. एक्सप्लेन करतो. ओके. आणि यामध्ये दोन स्टेटमेंट असतात. एक्झाम्पल घेतल्यानंतर क्लिअर होऊन जाईल की काय आणि कसं आहे. स्टेटमेंट. लेट सी अ बेसिक एक्झाम्पल. सुरुवात मी स्ट्रिंगपासूनच करतो. डोंट वरी, इट विल बी नॉट टू कॉम्प्लिकेटेड. फर्स्ट माय स्ट्रिंग, and string is nothing but Python. So how can I calculate the length of this string? Anyone? लेंथ फंक्शन आणि त्यामध्ये माय स्ट्रिंग स्क्रीनवरतीच आहे लेंथ फंक्शन. मी डिरेक्टली ॲड केलं इथं, तरी ते बघून वाचत सांगितलं बाकीचे. ठीक आहे. लेट इट बी माय स्ट्रिंग is equals to taking the same variable Python then for character in my string for character in my string हे व्हेरिएबल मी इथं कॉल केलं आहे. ओके. फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग. कॅरेक्टर इज नथिंग बट सिंगल लेटर. ओके. प्रिंट. फक्त तुम्हाला समजण्यासाठी तर काहीतरी ना एक स्पेशल कॅरेक्टर मी यूज करतो जेणेकरून तुम्हाला समजायला इझी जाईल. प्रिंट कॅरेक्टर. हे जे वरती तर मी कॅर यूज केलं ना, सो हे कॅरेक्टरचा कॅर मी ते यूज करतो आहे. देन ॲट द लास्ट काय होईल,
तर हे ज्यावेळेस हे सगळं लूप कंप्लीट होईल ना, काय प्रिंट होईल इथं पहा. तर काही पण टाईप करा तुमचा ओन मेसेज. मी असं लिहितो की द लूप इज कम्प्लिटेड किंवा आउटसाइड द फॉर लूप, मग द कोड इज एक्झिक्युटेड. तुमच्या मनावरती काय लिहायचं ते लिहा. सी काय होते सांगतो या कोडमध्ये. मी स्ट्रिंग पास केले पायथन. ओके, फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग. हे जर सी आता एक या एकमध्ये काय होईल, मी काय मगाशी म्हटलं की फॉर लूप इट्स वर्क ॲज अ इटरेटर. तर हे एक एका कॅरेक्टरवरनं ना इटरेट होत जाईल. ओके, फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग प्रिंट, हे सुरुवातीला प्रिंट होईल आणि प्रिंट कॅरेक्टर. सुरुवातीला ही प्रिंट होईल, नंतर एक कॅरेक्टर म्हणजे पी प्रिंट होईल. परत आणखी फॉर लूप म्हणजे परत इटरेट होईल किंवा रिइटरेट म्हणा. त्यानंतर हे परत प्रिंट होईल स्टार स्टार, त्यानंतर वाय प्रिंट होईल. थर्ड टाईम आणखी परत वरती जाईन टी, त्यानंतर स्टार प्रिंट होईल, त्यानंतर टी प्रिंट होईल. ओके, परत वरती जाईन स्टार, देन एच प्रिंट होईल, परत वरती ओ. अशी प्रोसेस कंटिन्यू राहील अप टू एन. ओके, स्टार झालं, एन प्रिंट झालं, तर नंतर डायरेक्ट बाहेर प्रिंट होईल की द लूप इज कम्प्लिटेड. अँड दॅट सिम्पल. असं ना एक एक तुम्हाला कॅरेक्टर ॲक्सेस करता येतं. क्लिअर. सिंगल कॅरेक्टर पुढे सांगेन आमची, भरपूर डीपमध्ये जायचं. फक्त मी आई शिकवतो फक्त, बाकी काही नाही. क्लिअर. येस सर. बाकी येस सर. Explain this once again. सॉरी. Can you just explain this code once again? I didn't get this. Where is your doubt? This star, a single letter is printed, but that first star, then again P star. Okay. Anyone want to explain? अथर्व, पुष्कर और आकांक्षा, कुणाला एक्सप्लेन करायची इच्छा आहे? आकांक्षा इज देयर. सांगा सर तुम्ही. या. येस. एनीवन? हॅलो, अथर्व एक्सप्लेन करतोय का? नाही सर, सांगा तुम्ही. तुम्ही म्हटलात ना समजलं सगळेजण. समजलं, पण तरी म्हणजे मी असं एकदम व्यवस्थित नाही समजून नाही नाही, जे येते ते, जे समजलंय ते सांग. ठीक आहे. त्यात तर मग आपण पहिल्यांदा माझ्या ह्याच्यानुसार की पहिला आपण फॉर लूप मध्ये आलो. कारण आपण फॉर लूप मध्ये आलं, पहिली लाईन प्रिंट झाली, त्यानंतर आपण कॉल केला वरचा काय कॅरेक्टर असंच ना काहीतरी. हा, कॅरेक्टर मग त्यातला प्रत्येक म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर. त्यानंतर परत आपण फॉर लूप मध्ये आलो, हे स्टार स्टार प्रिंट झाले. त्यानंतर परत आपण कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर मध्ये गेलो, वाय माय स्ट्रिंग मधला वाय प्रिंट केला. त्यानंतर परत हे स्टार स्टार ते सगळं झालं. आणि मग ज्यावेळेस एन प्रिंट झाला त्यानंतर मग कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर परत पुढे एक्झिक्यूट करायला काही नाही, त्यामुळे मग शेवटचं प्रिंट हे झालं. पहा मेघा, एक व्हेरिएबल असाइन केले, माय स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन, सिम्पल. त्यानंतर मी एक फॉर लूप यूज करतोय, फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग. ओके, जे काय स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर असतील, कॅरेक्टर एक पी आय वाय टी एच ओ आणि एन, हे सगळे कॅरेक्टर आहेत जे का वर्डमध्ये येतात. ओके, हे सगळे मूळ अक्षर आहेत जे का वर्डमध्ये येतात आणि सगळे मूळ अक्षर फॉर्म होऊन जसं एक अर्थपूर्ण शब्द होतो ना, तसा हा पायथन शब्द बनला फॉर्म झाला आहे. यामध्ये एक पी आहे, तो जसा सिंगल कॅरेक्टर आहे. वाय इज ऑल्सो सिंगल कॅरेक्टर. मी यामध्ये कॅरेक्टर ॲक्सेस करतोय, एक एक सिंगल एलिमेंट और एक एक ना मूळ अक्षर यामधनं ॲक्सेस करणार आहे. सो त्यासाठी काय यूज केलं मी, फॉर लूप यूज करतोय. इट्स लाईक वर्क ॲज अ इटरेटर. परत इटरेट होत राहील, एक सायकल असल्यासारखं कम्प्लीट. आणि अंटिल अँड अनलेस जोपर्यंत चक्र किंवा सायकल होत नाही ना कम्प्लीट, तोपर्यंत ही प्रिंट होणार नाही. आता काय एक्झॅक्ट घडतं हे सांगतो. सुरुवातीला फॉर लूप स्टार्ट होईल किंवा एक्झिक्यूट व्हायला चालू होईल. इनिशियली हे सगळं प्रिंट स्टेटमेंट प्रिंट होईल. ओके, प्रिंट झाल्यानंतर मी काय करतोय, कॅरेक्टर फर्स्ट प्रिंट करा म्हणतोय. सो फर्स्ट कॅरेक्टर पी आहे ते प्रिंट होईल. परत हे फॉर लूप वरती जाईल. ओके, सेकंड काय कॅरेक्टर आहे, वाय आहे. सो वायला ॲक्सेस करण्या अगोदर हे परत प्रिंट करेल पूर्ण स्टार, देन वाय इथं प्रिंट करेल. परत वरती जाईन, परत स्टार प्रिंट करेल. नेक्स्ट कोणता आहे कॅरेक्टर, टी आहे, राईट. सो टी प्रिंट झालं. परत वरती जाईन, टीच्या नंतर एच आहे, राईट. सो हे प्रिंट करेल स्टार, देन एच घेईन. परत वरती जाईन, आणखी बाकी काय करायला आहे, ओ एन वगैरे. सेम प्रोसेस हॅपन फॉर ईच अँड एव्हरीथिंग. सो इनिशियली इट विल प्रिंट स्टार, देन लेटर again it happens and it will
goes till the last loop. Once the loop has been completed, it will print, or it's come outside of the loop and it will print like that the loop has been completed. काय डाऊट आहे यामध्ये? Okay, got it. ठीक आहे. बाकी पुष्कर आणि आकांक्षा? येस सर क्लिअर आहे. आकांक्षा, आर यू देअर? येस सर. ठीक आहे, पुढे काय डाऊट आहे का? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम आकांक्षा? हॅलो, फाइन. कम टू द नेक्स्ट पार्ट. एक माइनर चेंज करते और नॉर्मल चेंज करते हैं. ठीक आहे. सो वरचा कोड जसा तसा मी घेतोय, कॉपी पेस्ट करतोय. आकांक्षा, हॉस्पिटलमध्ये कोण आहे? फाइन. कम बॅक टू द मेन कोड. जस्ट कॉपी पेस्टिंग द सेल. Okay, so my string same Python for character in my string, then character at the last, just printing the empty space. Okay, मला सांगा इम्पॅक्ट काय असेल वरती आणि या आउटपुट मध्ये, काय फरक आहे? बरं, आता सांगा काय असेल. ठीक आहे, सांगू नका, मी सांगतो. काय नाही, मी कॅरेक्टर नंतर ना स्पेस प्रिंट केला आहे. तिथं पहा, स्टार कॅरेक्टर स्टार असं होतं. इथं तसं नाही, स्टार कॅरेक्टर स्पेस स्टार स्पेस इथं मी प्रिंट केले. दॅट्स इट. कळलं? येस सर. ठीक आहे. ओके, पुढे थर्ड सेल. परत मी तीच ना वरची सेल घेतोय, कॉपी पेस्ट करतोय, कारण ऑलरेडी मी टाईप केले, फक्त मायनर चेंजेस आहे. सो परत टाईप करत बसत नाही त्यामध्ये. माय स्ट्रिंग पायथन और इथं कॅरेक्टर यूज केलं होतं ना, मी थोडे चेंजेस करतो यामध्ये पण. कॅरेक्टरची ऐवजी मी आयटम यूज करतोय. इन माय स्ट्रिंग प्रिंट कॅरेक्टर. ओके, इथं प्रिंट आयटम केलं तरी चालेल. ओके, मी यामध्ये पण चेंजेस करतोय. डोंट वरी, एकदम कोड चेंज होणार नाही. So for item, in my string print f of, सुरुवातीच्या डबल कोडची गरज नाही, लक्षात ठेवा. एफच्या नंतर कधी पण डबल कोड येते, अगोदर कधीच डबल कोड आपण वापरत नाही. एफ ऑफ कॅरेक्टर इज, जे काय कॅरेक्टर असेल ते इथं ना यामध्ये प्रिंट होईल. सॉरी, जे काय आयटम असेल नाही तर जे आयटम आहे तेच मी आयटम इथे कॉल केलं. ओके, बाहेरून कुठून आलेलं नाही, तिथलंच आहे ते. सो नेक्स्ट ते आयटम तिथं प्रिंट होईल. त्यानंतर प्रिंट कॅरेक्टर मी रिमूव्ह करतोय, गरज नाही. कमेंट केलं तरी चालेल, इट्स अप टू यू, बट मी ॲड करत नाही. त्यानंतर प्रिंट आणि त्यानंतर प्रिंट द लूप इज कम्प्लिटेड. ओके, आता रन केलं तर आउटपुट पहा काय आहेत ते आणि सांगतो लगेच. सी डिफरन्स काय आहे. पायथन इज इक्वल टू पायथन, सॉरी, माय स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन. माय स्ट्रिंग इज अ व्हेरिएबल. ओके, देन फॉर आयटम इन अ स्ट्रिंग, सी यामध्ये पण मग आम्ही कॅरेक्टर यूज केलं होतं, आता आम्ही आयटम म्हणतो, यातला सिंगल एलिमेंट. ओके, सो जसं की आपण म्हणतो ना सिंगल एलिमेंट, ते आयटम वगैरे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वगैरे शिकला असेल. ओके, सो हा मराठीमध्ये अणू वगैरे म्हणतात, अजाणू. ठीक आहे, इट्स अप टू यू, फक्त समजावं म्हणून सांगितलं या गोष्टी. एक एक सिंगल एलिमेंट मी या वर्डमधला पकडतो. सो फर्स्ट PYTHON. ओके, सो प्रिंट कॅरेक्टर इज आयटम. सो जे काय डबल कोटमधलं आहे ते प्रिंट होईल, कॅरेक्टर इज आयटम. सो फक्त मी कॅरेक्टरच्या जागी आयटम यूज केले. सो एक एक ना एक यामध्ये ना इटरेट होत राहील किंवा प्रिंट होत राहील. सो फर्स्ट फेजमध्ये कॅरेक्टर इज P, सेकंड
मध्ये परत वाय टी एच ओ आणि एन प्रिंट झाल्यानंतर ॲट द लास्ट ही वाली सेल प्रिंट होईल. सेल म्हणण्यापेक्षा हे वालं ना स्टेटमेंट प्रिंट होईल. द लूप इज कम्प्लिटेड. क्लिअर? तेच लॉजिक आहे, फक्त मी वर्ड या कोडमधलं ना थोडे वर्ड्स चेंज केले आहेत. कॅरेक्टरच्या जागी आयटम घातलेलं आहे बस. क्लिअर? येस सर. ठीक आहे. बाकी समजलं सर. ठीक आहे. पुढे कंट्रोल व्ही पायथन फॉर आयटम इन माय स्ट्रिंग. आयटम इन माय स्ट्रिंग प्रिंट वरची सील कॉपी पेस्ट करायला पाहिजे होती. एफर्ट कमी झाले असते. नो वरीज. एफ ऑफ character is item. ठीक आहे. देन कॅरेक्टरची गरज नाही इथं परत प्रिंट करायची. प्रिंट व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्स. ओके, मी हे सांगतो लॉजिक. ठीक आहे. थोड्या गोष्टी नवीन आहे बट नो वरीज. हॅव अ फेथ अँड पेशन्स. इझी आहे. एक्स इज इक्वल्स टू 0 असाइन करतो. फक्त पहा तोच कोड आहे, मी फक्त मायनर चेंजेस करतो आहे. एक्स इज इक्वल्स टू 0 असाइन केलं आहे. नेक्स्ट काय प्रिंट करतो आहे तर एक्सची जी काय व्हॅल्यू असेल ना ती प्रिंट करणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज ओके आणि जी काय व्हॅल्यू असेल एक्सची ती त्यांना प्रिंट होईल. सो प्रिंटिंग हियर एक्स. ओके. ॲट द लास्ट जस्ट अगेन युजिंग अ वन प्रिंट स्टेटमेंट and there is one in double quote there is one statement is mentioned. The loop is completed. At the last it will execute it. पूर्ण कोड रन झाला ना सगळं संपलं तर मग हे शेवटी हे वाली लास्ट लाईन प्रिंट होऊन जाईल. पहा रिझल्ट दाखवतो आणि नंतर एक्सप्लेन करतो काय केलं. काही केलं नाही, मायनर चेंजेस आहेत. माय स्ट्रिंग इज इक्वल टू पायथन एक्स इज इक्वल्स टू 0 असाइन केलं आहे. लक्षात घ्या. ओके. एक्स इज इक्वल्स टू 0 असाइन केले फॉर आयटम इन माय स्ट्रिंग. माझ्या स्ट्रिंगमध्ये जे काय आयटम आहेत ना ते सगळं इटरेट होत राहतील इथं. फॉर एफ कॅरेक्टर इज आयटम. फर्स्ट जे काय असेल ते इटरेट होईल किंवा प्रिंट होईल या केसमध्ये. ओके. देन प्रिंट व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू इटरेट झाल्यानंतर त्याच्या खाली प्रिंट होईल आणि त्याच्या खाली स्पेस प्रिंट होईल. अगोदर 1 2 3 होते, सॉरी 1 2 होते, आता तिसरं पॅरामीटर ॲड झालं. या केसमध्ये काय होईल, फॉर लूप कसं एक्झिक्यूट होईल. इनिशियली एक स्ट्रिंग असाइन केले, एक्स इज इक्वल टू 0 असाइन केले. नंतर मी यूज केले फॉर लूपमध्ये फॉर आयटम इन माय स्ट्रिंग प्रिंट कॅरेक्टर इज आयटम. जे काय कॅरेक्टर असेल ते फर्स्ट प्रिंट होईल, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू प्रिंट होईल, त्यानंतर एम्प्टी स्पेस प्रिंट होईल. ओके. देन वरती जाईन अगेन रिट्रेट. ते सायकलचं जसं चक्र असते ना कंटिन्यू फिरत राहते अंटिल अँड जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत सेम थिंग. ओके. अगेन दुसरं कॅरेक्टर वायसाठी वाय प्रिंट होईल, त्यानंतर एक्स इज 0 प्रिंट होईल, एम्प्टी स्पेस, then T, then H, then O, then N. At the last loop ना complete होतं एक्झिक्यूट होऊन आणि त्यानंतर हे स्टेटमेंट प्रिंट होतं आहे. द लूप इज कम्प्लिटेड और लूप हॅज बीन जे काय असेल ते. ठीक आहे. क्लिअर? येस सर. ओके. पुढे ते एक्सचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण आठवते का. एक्स प्लस 10 त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 10 झालेली. नंतर परत तेच मी 10 पुढे कॉल केलं होतं, प्लस त्या 10मध्ये 10 ॲड केलं होतं, परत त्या 10चं 20 झालं, परत ते 20 मी परत कॉल केलं, परत त्यामध्ये 10 ॲड केलं. आठवतं आहे असलं काय? आठवते का? 2-3 लेक्चरच्या अगोदर झालं असेल. अभ्यास केलं तर आठवेल. आठवते म्हणजे आठवत नाही. Silence tells everything. काय अथर्व? सर मी रिवाइज करत असतो पण जरा आता. मग आठवत कसं नाही रिवाइज करत असतो तर? पुष्कर? येस सर. येस सर नाही काय झालं का आठवत सर नाही? सेकंड का थर्ड लेक्चर मध्ये झालं होतं सर. हो मग तेच विचारतोय आठवते का ते एक्झॅक्ट लॉजिक काय होतं. ज्याला आठवते ना त्याने या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं. मेघाने यावरती डाऊट केला होता किंवा क्वेश्चन विचारला होता तर परत एक्सप्लेन करून सांगितलं होतं. मग सर हे सेकंड लेक्चर मध्ये झालं होतं त्यावेळेस. मला प्रत्येक गोष्टी ना प्रत्येकाचे वर्ड त्या सेंटेन्सला किंवा त्या
कोड एक्झिक्यूट करताना काय होतं या गोष्टी मला इथपर्यंत आठवतात, पण तुम्हाला काय शिकवलं हेच आठवत नाही. अवघड आहे. ठीक आहे, विचार करा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की याचं ना आउटपुट काय प्रिंट होईल. सो डोंट वरी, जास्त टेन्शन घेऊ नका, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण मी शिकवले अगोदर, फक्त चेक करायचं आहे तुम्ही झाल्यानंतर रिव्हिजन करतात का नाही, किंवा ते झालेल्या गोष्टींचा अभ्यास करतात का नाही, की फक्त क्लास झाला झालं. जस्ट वॉन्ट टू चेक विथ यू. ठीक आहे, मला पहिली सेल सांगा. ठीक आहे सर मी ट्राय करू. जस्ट वेट, मी कमेंट करतो आणि ट्राय करा. कंट्रोल, याचा आन्सर काय असेल? एक्स इज इक्वल्स टू 0. एक्स सर फर्स्ट प्रिंट 0 होईल. ओके राईट. सो आता मी दुसरं अनकमेंट करतोय. सो विचार करून उत्तर द्या. ठीक आहे, आता सर 0 + 1 म्हणजे प्रिंट 1 होईल फक्त. ग्रेट. व्हॉट अबाउट दिस वन? देन सर +1 + 1 होईल सर, प्रिंट मीन्स 2 होईल. ग्रेट. व्हॉट अबाउट दिस वन? देन 2 + 3, 2 + 1 3. ओके, ॲट द लास्ट. इफ आय नो, हे जर मी केलं काय बोलतात कमेंट आउट केलं तर आउटपुट काय असेल? एक मिनिट आहे, माझ्याकडनं थोडं हे होतं आहे लॅपटॉपच्या ह्याच्याकडनं, बट ठीक आहे, मी याला कमेंट केलं तर आउटपुट काय असेल? सॉरी, अनकमेंट. सर 3 + 1 4. सिम्पल होतं रे. असं वाटतंय पुष्करनं लास्ट लेक्चरपासून जास्तच मनावर घेतलंय. ओके ठीक आहे सर, हे मला पण माहिती होतं सर. हां, अरे माहीत तर सगळ्यांनाच असतंय, माहीत तर मला पण नाही, होतं, पण मला तो तुमच्याकडे आन्सर देत होता म्हणून मी शांत होतो, पण मी नोटबुक मध्ये ते असतं ना, कुणाला आठवलं कोणी पण सांगा. एनीवन. सी, जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही असं म्हणत असाल ना, 10 कॅन्डिडेट जर इंटरव्ह्यूला असतील आणि जर त्या केसमध्ये जर तुम्ही गप्प असाल आणि समोरचा जर आन्सर देत असेल, तरी असं म्हणता येत नाही की तुम्हाला माहीत होतं त्यामुळे तुम्ही रिजेक्ट झाला. बिलकुल नाही, तुम्ही गप्प होतात म्हणून तुम्ही रिजेक्ट झाला. सिम्पल. हा ते माहिती, पण पुष्कर बोलत होता म्हणून मग म्हटलं ठीक आहे बोलतोय तर सुरुवात तुम्ही करा, इनिशिएट तुम्ही करा. ठीक आहे चालेल. ज्यावेळेस कॉम्पिटिशन लागेल ना, याला हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात, त्यावेळेस गोष्टी बदलतात. ठीक आहे पुष्कर, ठीक आहे चालेल. वेल डन, Yes, sir. ॲप्रिशिएटेड. कारण परवाच्या लेक्चर नंतर, सॉरी कालच्याच लेक्चर नंतर जे काही कमबॅक आहे ना, आय ॲप्रिशिएट दॅट. ठीक आहे, ओरडण्याचा पण फायदा होत आहे, लक्षात घ्या. तसा पुष्करला म्हणजे ओरडलेच आहे, म्हणजे पुष्करला माझ्या गोष्टी ऐकायचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे डोंट वरी, त्याला सवय आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. कीप द सेम स्पिरिट. माय स्ट्रिंग पायथन फॉर एक्स इज इक्वल्स टू 0. ठीक आहे अथर्व, तू आता आन्सर दे. नो वरीज, आय कॅन से द बॉल इज इन नाव युअर कोर्ट. ठीक आहे सर, ट्राय करतो. ठीक आहे, कोड ॲनालाइज कर. मी टाईप करत असं ना, काय याबद्दल क्ल्यू आहे किंवा काय यामध्ये ॲड करता येईल किंवा आउटपुट काय असेल. बाकीचे दोघं येते गजन जे असतील. कॅरेक्टर इज आयटम, द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, वरच प्रिंट करून घेतो ना, एवढे एफर्ट नको. एकच मिनिट. व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्स. ठीक आहे, यामध्ये आता मी चेंज करतोय थोडं ना, लॉजिक बदललं आहे कोडमधलं. सो डोंट वरी, कोड भरपूर टफ नाही, नसेल येत तरी काय अडचण नाही, मी आहेच इथं शेवटी. वरती जे काय पुष्करनं आन्सर सांगितलं किंवा जे काय एक्सप्लेनेशन सांगितलं ना,
तेच लॉजिक इथे यूज होतं आहे. सो यूज युअर ओन ब्रेन and the logic of previous code and your knowledge base and give the answer. ओपन क्वेश्चन, कोणी पण ट्राय करा. आउटपुट काय असेल? लॉजिक तर हे यूज होणार आहे. इट्स कॉम्बिनेशन ऑफ टू थिंग्स. पुश करणं, जे एक्सप्लेनेशन दिलं ते, प्लस जे काय अगोदर शिकवलं ते, या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन असेल. सो आउटपुट काय असेल? सांगू हां सांगू हां सांगा. सर ते is p and the value of x is 0. Okay. Then Then next equation is character character is y then and the value of x is 1. okay, character The is character t. t and the value of x is 2. ओके फाईन. हे अथर्व बरोबर सांगितलं का? हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सो असा अभ्यास करा, मग मीच काय तुम्हाला ना इंटरव्ह्यू पण बीट करू शकणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्ही ना मागच्या बॅच सारखे ना हळूहळू बनायला लागलात. मी जर म्हणजे लिमिटेशन किंवा बाउंड्री दाखवत नाही की मागच्या बॅच सारखे बना. ओके, त्यापेक्षा चांगले बना. ओके, मी काम करतो, वरचा पूर्ण कॉपी पेस्ट करतो. त्यांनी 5-6 लाखाचं पॅकेज घेतलं असेल ॲज अ इंटर्न किंवा ॲज अ फ्रेशर म्हणून, मी सजेस्ट करेन तुम्ही 5 वरी थांबू नका. यू कॅन गो बियॉन्ड दिस. द स्काय इज नॉट लिमिट. माय स्ट्रिंग इज इक्वल टू पायथन. ओके, एक्सला एक्स, देन फॉर आयटम इन माय स्ट्रिंग, देन प्रिंट एफ, चेंज करतो इथं, एफ at index x character is item, print x plus 1 and print. ठीक आहे. कोड एक्सप्लेन करू का तुम्ही सांगायची इच्छा तुम्हाला? इट्स अप टू यू. एकच मिनिट ना, मी आणखी मायनर चेंजेस करतो यामध्ये, याला कमेंट करतो, कारण इट्स नॉट नॉट ॲडिंग एनी व्हॅल्यू हिअर. ठीक आहे, किंवा मला सध्या यूज करायचं नाही. हां, आता सांगा आउटपुट काय असेल? Index 0. कॅरेक्टर इज पी. बरोबर. P. त्यानंतर X is value of x is 0. एक्सची व्हॅल्यू जर इथं म्हणतात का तुम्ही? पण X equals to x plus 1. हा. बट ओके, पण मी यामध्ये प्रिंट एक्स केलंच नाही, मग एक्स का प्रिंट होईल? प्रिंट व्हायला न पाहिजे, कारण मी यात काही प्रिंट करत नाही. यात एम्प्टी आहे, स्पेस आहे. हा, स्पेस. ओके. ओके, पुढे दुसरं काय होईल? सांगा. इंडेक्स 1 इक्वल टू कॅरेक्टर y. ॲट इंडेक्स y कॅरेक्टर इज, पुढे बरोबर सांगतात का तुम्ही का चुकीत सांगतात? ॲट इंडेक्स p असेल काय ॲट इंडेक्स 1 असेल? सॉरी, ॲट इंडेक्स ते 0 1 2 3 4 ते टाइप मध्ये असतं. इंडेक्स म्हणजे आकडा, नंबर येईल आणि ते कॅरेक्टर येईल. ओके, ठीक आहे. हां, कॅरेक्टर सांगा कोणी. सेकंड स्टेटमेंट काय असेल y साठी? 1 at index 1 character is y. ठीक आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना Yes, समजतं. sir. हळूहळू ना तुम्ही येतात डेटा सायन्समध्ये. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ डेटा सायन्स. ठीक आहे, भरपूर इझी आहे म्हणून म्हटलं होतं. ज्यांना समजलं ना त्यांना सगळं जग समजलं, ज्यांना काही नाही समजलं त्यांना 0 पण नाही समजलं. पेशन्स हे असणं, हेच ना स्पिरिट शेवटपर्यंत ठेवा. प्लेस होऊन जाईल, डोंट वरी. पीपल सेज की मार्केट असं आहे तसं आहे, डझंट मॅटर. ओके, इफ यू हॅव स्किल्स, इफ यू हॅव द पोटेन्शियल, द जॉब इज ओनली फॉर यू. ट्रस्ट मी, वी आर द प्रूफ हियर. नेक्स्ट, x is equals to 0 for item in my string f. तेच लॉजिक वापरतो मी. f इंडेक्स, एकच मिनटं मी वरची सेल घेतो कॉपी पेस्ट करून.
ठीक आहे. आता सांगा, एकच मिनिटात तोच आहे कोड, ते सांगायची गरज नाही. एक काम करू दे यामध्ये, x इज इक्वल्स टू 0 फॉर आयटम इन माय स्ट्रिंग प्रिंट एफ ऑफ ॲट इंडेक्स एक्स कॅरेक्टर. ओके, आणखी एक स्मॉल चेंज करतो. भरपूर कॉम्प्लिकेटेड नाही, भरपूर इझी आहे, ट्रस्ट मी. माय स्ट्रिंग आणि माय स्ट्रिंगमध्ये तुम्ही जे काय काल शिकलेत ना, काल परवा, ते वाला यूज केलं मी, लक्षात ठेवा. फाईन, ग्रेट. व्हॉट विल डन सर? बोलू सर? सांगा. हां, तर ॲट इंडेक्स 0 कॅरेक्टर इज माय स्ट्रिंग मधला 0th एलिमेंट म्हणजे पी. बरोबर. हां, तर त्यानुसार मग 1 ला वाय. येस सर, सायकल. बरोबर. फर्स्ट त्यामुळे तुमची लाईन असेल ॲट द इंडेक्स 0 कॅरेक्टर इज पी. परत वरती जाईन, त्यानंतर बघेन ॲट इंडेक्स 1 कॅरेक्टर इज, पुढे एक नेकिंग प्लस जाईन. ओके, कॅरेक्टर इज वाय. देन वरती जाईन फॉर इंडेक्स 2 कॅरेक्टर इज टी. Sorry, at index 3 character is h, then at index 4 character is o, at index 5 character is n, and at the last the loop is completed. Clear? Yes sir. Doubt? नो सर. हे x आहे, ते एक एक ना मी ना पुढे घेतोय, की कॅरेक्टर मी पुढे घेतोय, बस इटरेट करतोय, नथिंग अदर दॅन दॅट. हे तर माहीत आहे, एक एकनं प्लस होत जाईन, 1 2 3 4 प्रिंट होत जाईन. हे पण एक लेटर ना पुढे कॅरी होत जाईन, PYTH. आय होप इट हॅज बीन क्लिअर नाव. मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट नाही, असेच एक्झाम्पल आहेत. ठीक आहे इंटरेस्टिंग पायथन, इझी आहे. हो सर. येस सर. पुष्कर, जी कोड एम कोड सारखं तर लक्षात ठेवायची गरज नाही ना, लॉजिक लक्षात राहिलं. नाही सर, नाही सर, ती सर अवघड आहे खूप. GM फॉर कोणत्या मोशनसाठी? मिसलिनियस कोड. आणि जी वाले कोड असतात ते कोणते असतात, त्यासाठी वापरतात? एम कोड मिसलिनियस, आणि जी फॉर येस त्यासाठी आय थिंक जे कोड वगैरे असतात ना, ते स्टेबल गोष्टींसाठी वापरतात. बट एम आहे ना मिसलिनियस, ते लाईक मोशनचे ऑपरेशन आहेत त्यासाठी वापरतात, असं मला आठवते. मला एकदम डिटेलमध्ये माहिती नाही, विसरलं माझं सगळं. असंच काय आहे का? हो सर, असंच आहे सर. पुढचे नेक्स्ट सेमला सर आम्हाला ते प्रॅक्टिकल. ठीक आहे, फाईन. सो पहा, हे इंडेक्सिंग शिकलं होतं. मेघा, तुम्ही ॲबसेंट होतात ना काल का परवा, किंवा आकांक्षा आपण होतं ॲबसेंट, तर त्यावेळेस आम्ही हे पाहिलं होतं, स्लायसिंग पाहिलं होतं. हे इंडेक्सिंगचा पार्ट आहे, बट नो वरी, तुम्ही याला ना स्लायसिंगमध्ये पण कन्वर्ट करू शकता. दाखवतो. पुष्कर, आन्सर काय असेल? स्टार्ट ॲट 0th इंडेक्स, एंड विल बी ॲट 2. हा 0, हा 1 असेल, हा 2 असेल. लास्ट एलिमेंट आपण सोडून देतो. ओके, आणि स्टेप एक्स जी आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट नसली तरी चालेल, असले तरी चालेल. व्हॉट विल द आउटपुट? आउटपुट आलेलं आहे सर. नाही नाही, अरे हे जुना आहे, जुन्या कोडचं आता एक्झिक्यूट करणार आहे. व्हॉट विल द आउटपुट? परत करतो. P, T and Y. P, T and Y असं कसं? मी इंडेक्स देतो, परत विचार करून सांगा. घाई नकोय, गडबड नकोय. ठीक आहे, थोडा थोडं डोकं लावा. भरपूर डोकं लावायची गरज नाही. आय नो सगळ्यांकडे 1300 ग्रामचाच ब्रेन आहे, बट स्टील. पहा, हा 1 आहे, सॉरी नॉट 1, इट 0. 1 आहे, हा 2 आहे, 3, इट विल बी 4 अँड इट विल बी द 5. ओके, आता मी काय म्हणतो आहे का? ठीक आहे, तुमची स्ट्रिंग 0ला चालू होईल, म्हणजे इथं चालू होईल.
ठीक आहे. P. आणि संपन कुठं? टीला. इथून चालू होईल, इथं संपते. Yes, sir. आणि आपला नियम आहे की आपण शेवट विसरतो, सोडून देतो, पकडत नाहीत. आणि स्टेप साईज 1 आहे बाय डिफॉल्ट. एक स्टेपनं पुढे जाईल. व्हॉट विल द आउटपुट? आता सांगा आउटपुट काय आहे. Okay. सांगा. PYTH. अरे असं तर मी काहीच नाही शिकवलं. ओके, बाकी कोणती ट्राय करा. अरे 2 ला संपणार आहे आणि आपण म्हणतो लास्ट एलिमेंट लक्षात ठेवत नाहीत, आपण कॅप्चर करत नाही. परत सांगतोय, सुरुवात होईल पी पासून, 0th इंडेक्स पासून. लास्ट इंडेक्स आहे 2. ओके, आय थिंक तुम्ही स्लायसिंग बुडवले ना, म्हणून तुम्हाला माहिती नाही. ओके ठीक आहे. एकदा स्लायसिंगच्या नोट्स बघा, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झालात. काय नाही बाकी. हे स्लायसिंग आहे, स्टेप साईज आहे. एक वेळेस ना स्लायसिंगच्या नोट्स बघा. तरी काय डाऊट्स असेल तर मी आहेच. ओके, हा स्लायसिंगमध्ये झालेला आहे. इट्स नथिंग बट द स्टेप साईज. पुढे किती स्टेपनं जायचं ना, त्यासाठी 1 यूज केलं आहे. बाय डिफॉल्ट 1 असते. हां, कोणाला ट्राय करायचे? PY. पुष्कर बरोबर आहे का? नाही सर, मला तर वाटत नाही. का वाटत नाही? वाटायला पाहिजे. लास्ट एलिमेंट सोडून देते, सुरुवात होणार पी पासून, वाय मध्ये येतोय, PY पकडायलाच पाहिजे. स्टेप साईज 1 आहे. सो जे चालते ते बरोबर आहे. क्लिअर? येस सर. अभ्यास करा रे, अभ्यास करा. ठीक आहे. मेघा स्लायसिंग सिक्वेन्स बघून घ्या. नाही कळालं तरी आहोत, आम्ही क्लिअर करतो. ठीक आहे. आता सांगा आन्सर काय असेल. 0 to 4 स्टेप साईज विल बी द 2. हे 0 आहे, हे 4 आहे. स्टेप साईज 2 असेल म्हणजे एक लेटर मध्ये उडवत जाईल आणि गाळत जाईल. इथून इथपर्यंत जायचं, याला 4 पर्यंत. लास्ट सोडून देईन, आपली पद्धत आहे. लास्ट एलिमेंट सोडतो, विसरतो. ओके, सो इथून आणि एक मधलं सोडणार, कारण मी स्टेप साईज तो दिले. ओके, सो इथून इथं जाईन आणि इथून इथं जात असेल तर इतर पकडत नाहीत. सो व्हॉट विल द आन्सर? PT सर. PT राईट, असं म्हणतो तू? येस राईट, समजतंय की? येस सर. येस ठीक आहे, म्हणजे क्लिअर आहे. मेगा डाऊट आहे का यामध्ये? नाही क्लिअर. ठीक आहे. आकांक्षा हॉस्पिटलमध्ये आहेत, सो आकांक्षाला डिस्टर्ब नाही करणार. पण आकांक्षा एकदा काय रिकवर झाले तुमचे ग्रँडफादर किंवा हॉस्पिटलमधून आलात ना, तर कम बॅक करा स्टडीवरती. ठीक आहे, कारण आता तुमचं 3rd इयर संपलं असेल, 4th इयर चालू होईल. सो इंटरव्ह्यू वगैरे भेटतील आता किंवा इंटर्नशिप चालू होईल. ओके, गॉट इट? येस सर. आणि जॉब लागलं तर का नको आहे का? जॉब तर सगळ्यांनाच पाहिजे. पीपल सेज की मला माहीत नाही, मुलांच्या बाबतीत तर मॅटर करते, बट आय एम नॉट शुअर अबाउट द गर्ल्स. फॉर बॉईज फर्स्ट गर्लफ्रेंड आणि फर्स्ट सॅलरी भरपूर मॅटर करते पोरांसाठी, असं म्हणतात. आय एम नॉट शुअर की हाऊ मच इट्स ट्रू. व्हेरी मच ट्रू. काय ठरवा? बरोबर आहे सर, बरोबर आहे का? What matters? फर्स्ट गर्लफ्रेंड अँड फर्स्ट सॅलरी इट्स मॅटर्स अ लॉट फॉर बॉईज. पोरांसाठी फर्स्ट सॅलरी आणि फर्स्ट गर्लफ्रेंड भरपूर मॅटर करते, असं म्हणतात. I think it's me. ओके, सेकंड स्टेटमेंट असं म्हणतात, पोरींना कधी एज विचारू नये, पोरांना कधी सॅलरी विचारू नये, बट स्टील सोसायटी आस्क. It's me. ठीक आहे. अशा मध्ये शिकवतो तुम्हाला. ॲड्स येत राहतील, सो ॲड स्किप करत जा. ओके, बोर होऊ नये म्हणून ॲड देते, बाकी काय नाही मध्ये. फाईन. सो लेट्स सी नेक्स्ट कोड. व्हॉट सेज माय स्ट्रिंग इज इक्वल टू पायथन. फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग प्रिंट एम्प्टी, जे काय असेल ते. ओके, एम्प्टी नाही मी ठेवत, मी काहीतरी प्रिंट करेल. कॅरेक्टर Ctrl+Z. जर थिंकपॅडचा कोणी लॅपटॉप यूज केला असेल ना, तर विंडोजचं लॅपटॉपचं जिथं हे आहे ना FN, तिथं ना थिंकपॅडचं कंट्रोलचं बटन आहे. दॅट्स वाय आय ऑलवेज डू द मिस्टेक. Shift Enter.
ओके, यामध्ये काय केलं सांगतो. सी माय स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन सिम्पल फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग प्रिंट कॅरेक्टर, एक एक कॅरेक्टर प्रिंट होत जाईल. सिम्पल फॉर लूप यूज केले इटरेट होत जाईल एक एक. क्लिअर आहे? यामध्ये काय डाऊट आहे की क्लिअर आहे? क्लिअर. ओके. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन इंटरव्ह्यूला कधी कधी म्हणण्यापेक्षा भरपूर वेळेस आवडतं हे फंक्शन. सो ही कॅन आस्क ओके वॉट इन्युमरेट फंक्शनचा यूज काय. सो लक्षात ठेवा आयुष्यभरासाठी. इन्युमरेट फंक्शन काय करते माहिती आहे? इट्स गिव्स द इंडेक्स अँड व्हॅल्यूज. इंडेक्स आणि व्हॅल्यू दोन्ही ना वन गोमध्ये द्यायचं काम करते. कसं देते पाहूत विथ द नेक्स्ट एक्झाम्पल. इट विल गिव्स द इंडेक्स अँड द एलिमेंट. पहा स्ट्रिंग तीच घेतो आहे जी आहे अगोदरची तीच विदाउट इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रॉब्लेम. माय स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन फॉर कॅरेक्टर इन अ इन्युमरेट फंक्शन हे वाला. आणि लक्षात ठेवा इन्युमरेटचं कधी कधी पण ना ई शुड बी ऑलवेज स्मॉल तरच हे ना ग्रीन कलरमध्ये येईल. जर ग्रीन कलरमध्ये आला असेल ना तर जे तुम्ही टाईप करतात ते बरोबर आहे. ठीक आहे, ग्रीनमध्ये आहे म्हणजे बरोबर आहे. इन्युमरेट माय स्ट्रिंग कधी पण आणि जे काय तुम्ही व्हेरिएबल डिफाईन केलेलं आहे ते व्हेरिएबल राऊंड ब्रॅकेटमध्ये येऊ द्या. सिंटेक्स आहे लक्षात असू द्या. आणि मी जर प्रिंट केलं तर मला इंडेक्स आणि व्हॅल्यू दोन्ही पण भेटून जाते. पहा पीचा इंडेक्स 0 आहे सो 0p, वायचा इंडेक्स 1 आहे सो 1y, टीचा इंडेक्स 2 आहे सो इट्स 2t, एचचा इंडेक्स इट्स 3 दॅट्स वाय इट्स 3h, ओचा इंडेक्स 4 आहे दॅट्स वाय इट इज 40 अँड ॲट द लास्ट इनचा इंडेक्स 5 दॅट्स वाय इट इज 5n. क्लिअर? इट्स गिव्स द इंडेक्स अँड व्हॅल्यूज अँड दॅट फंक्शन इज नोन ॲज इन्युमरेट फंक्शन. आय होप इट हॅज बीन क्रिस्प अँड क्लिअर. येस सर. ठीक आहे. येस सर. हा बेसिक कोड होता. थोडी प्रॉब्लेमची कॉम्प्लेक्सिटी वाढवतो. ओके, थोडी म्हणजे थोडीच, जास्त नाही वाढवणार. सो आय विल बी टेकिंग केअर दॅट ही कॉम्प्लेक्सिटी जास्त वाढणार नाही. माय स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन. आता परत कोणीतरी म्हणेन अरे सर किती वेळेस तुमची स्ट्रिंग, आमची पण स्ट्रिंग. ओके ठीक आहे, इट्स अप टू यू. आय कॅन असाइन युअर स्ट्रिंग. चालेल? सो नाव इट्स युअर स्ट्रिंग नॉट माइन. युअर स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन फॉर इंडेक्स कोमा, यामध्ये चेंज करतो परत, इंडेक्स कोमा कॅरेक्टर इन enumerate. ओके, देन इन ब्रॅकेट युअर स्ट्रिंग प्रिंट कॅरेक्टर इज, याला डबल कोटमध्ये लिहितो कारण हे मला प्रिंट करायचं आहे. प्रिंट कॅरेक्टर इज जे काय असेल ते कॅरेक्टर इथं तुम्हाला प्रिंट होऊन मिळेल. ओके राईट. देन ॲडिंग हिअर. मेघा एक जण लेक्चर करते का दोघं जण? मी एकटीच करते, ते नाही आहे. ओके, त्यांना सांग सर विचारत होते म्हणा लेक्चरला बसत होते म्हणून. हां ओके, आणि जो काय असेल ना त्याचा इंडेक्स इथं प्रिंट होईल. ओके, लेट इट बी. थोडं थिंक आउट करा की कोडचं आउटपुट काय असेल. ओके, जस्ट टेक अ मोमेंट. ओके, अँड आय विल कम बॅक. कम बॅक म्हणजे काय नाही, जस्ट मी चार्जर पिकअप करतो. जस्ट वेट. टेक युअर टाइम, थिंक अँड व्हॉट विल द आउटपुट. लेट मी नो. Any idea? Yes, any idea? Any answer? Any solution? सर पहिलं कॅरेक्टर आणि त्याचं इंडेक्स म्हणजे ओके, म्हणजे आउटपुट काय असेल? कॅरेक्टर इज p and its index 0 सर. बरोबर. नेक्स्ट काय प्रिंट होईल? कॅरेक्टर इज y
इंडेक्स its index is 1. 1. बरोबर आहे. ठीक आहे, पुढे Its character is T and its char is T and its index is 2. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे समजतंय तुम्हाला गोष्टी. मी पुढल्या क्वेश्चनला जातोय. Character is H and its index. प्रिंट केला क्वेश्चन. जस्ट वेट. समवन इज नॉकिंग द डोर बेल. जस्ट वेट. Fine. Okay. So screen is visible. Hello. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Fine. Coming to the next question. Just wait. ओके, वर्ड स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन. हे इंडेक्स आणि कॅरेक्टरची ऐवजी ना मी दुसरं काहीतरी यूज करतो. आय जे इन्युमरेट फंक्शन जे काय असेल वर्ड स्ट्रिंग सॉरी फॉर कॅरेक्टर इज जे असेल ते कॅरेक्टर. ओके, सो आय एम ॲडिंग हिअर जे अँड इंडेक्स इज नथिंग बट आय. सो मला सांगा आउटपुटमध्ये काय फरक असेल का आउटपुट तेच येईल? सर कॅरेक्टरच्या जागी जे असेल आणि इंडेक्सच्या जागी आहे. नो नो, आउटपुटमध्ये म्हणतोय मी. आउटपुट इथं आउटपुटमध्ये प्रिंट होतं ना. नो सर, आउटपुट मध्ये काही चेंज नसेल सर. काय नाही चेंज. आउटपुट जसे असतं सर आहे, कारण आपण काय म्हणतो हे इथलं ना जसं आहे तसं प्रिंट होतंय. यातला काही फरक पडत नाही. जे रेड लाईनमध्ये आहे ना ते जसे असं तसं प्रिंट होतंय. आणि हे तर आपण फक्त ना डिफाईन करण्यासाठी यूज करतो आय आणि जे विच इज नथिंग बट द कॅरेक्टर अँड इंडेक्स. सो आउटपुटवरती काही इम्पॅक्ट नसेल, जसं आहे तसंच असेल. क्लिअर? Yes. Yes, sir. ठीक आहे. येस सर. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आज जास्त समजते का आहे तेच आहे दररोज दुसरे तसंच आहे? रोज सारखंच आहे. ठीक आहे. using f string at index चेंजेस करतो मी कोडमध्ये. कॅरेक्टर इज जे अँड क्लोजिंग डबल कोड. ठीक आहे. इफ आय रन द सेल व्हॉट विल द आउटपुट? एनीवन? At index 0 character is P. बरोबर, हे प्रिंट होत राहील अप टू द लास्ट. ठीक आहे, पुढे पाहू. ते माय स्ट्रिंग वाला मगाशी जे यूज केलं होतं ना लॉजिक, ते वाला मी यूज करतो आता. फॉर इंडेक्स कॅरेक्टर इन एन्युमरेट युअर स्ट्रिंग जे आहे ते प्रिंट एफ ॲट द इंडेक्स ॲडिंग हिअर इंडेक्स कॅरेक्टर इज जेच्या ठिकाणी माय सॉरी युअर स्ट्रिंग नॉट माय स्ट्रिंग. नाव इट्स युअर्स. ओके, युअर स्ट्रिंग आणि यामध्ये मी इंडेक्स पास करेन. ओके, so if I run the cell, let's see what is the output. You can see it's giving the same output. There is no change. I just use the indexing to access the elements. Clear? येस सर. Yes, sir. Okay. तुम्ही स्ट्रिंग फॉर्मॅटिंग पाहिलंय, तुम्ही शिकवलं आणि तुम्ही स्टडी पण केलाय.
सो स्ट्रिंग फॉर्मॅटिंगचे यामध्ये ना एक्झाम्पल एक ॲड करतो, जेणेकरून जुन्याचं रिव्हिजन पण होऊन जाईल आणि नवीन कन्सेप्ट ना त्यामध्ये ॲड करून एक युनिक ना फॉर्म्युला पण तयार होऊन जाईल, एक युनिक ब्लेंडिंग मिक्सचर असं म्हटलं तरी चालेल. सो स्ट्रिंग फॉर्मॅटिंग, so a is equals to 100, b is equals to 200, and then c is equals to a plus b. And let's see now how we can use or using the string formatting here. So writing here print f of in f string addition of a and b is c. हे कोणत्या टाईपचं फॉर्मॅटिंग आहे मला सांगा. स्ट्रिंग फॉर्मॅटिंगमध्ये 3 टाईप पाहिले होते. कोणतं टाईप आहे, कोणकोणते टाईप्स होते कोणी सांगेल स्ट्रिंग फॉर्मॅटिंगमध्ये? हॅलो. f string dot string. ओके, आणखी f string डॉट स्ट्रिंग आणि f Percentage string डॉट of it. फॉर्मॅट का डॉट स्ट्रिंग? Dot format. Dot formatting. आणि थर्ड Dot वाली string. पर्सेंटेज ऑपरेट. बरोबर. percentage operator. ओके, सो ॲडिशन ऑफ हे आणि ते अँड इज आणि इथं काय येईल तर डॉट फॉर्मॅट आणि यामध्ये ब्रॅकेटमध्ये ॲड करेन a, b, c. ओके, नेक्स्ट लाईनला पर्सेंटेज ऑपरेटर यूज करतो मी. सो इट विल बी प्रिंट ॲडिशन ऑफ percentile d and percentile d is percentile d, again percentile d, and you giving the values of a, b, c. Let's see what is the result now. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट यामध्ये डबल कोट डी च्या अलीकडे क्लोज होते, पुढे नेण्याची गरज नाही. सॉरी, हे ABC चालू अलीकडे क्लोज होते, पुढे डबल कोट घेऊन जायची गरज नाही. गॉट इट? क्लिअर? हो सर. Yes sir. जाता जाता रेंज फंक्शन मी सांगून जातो, म्हणजे कुठे जात नाही, मी इथंच आहे. ओके, बट स्ट्रिंग फॉर्मॅटिंग पासून जस्ट टेकिंग अ फेअरवेल नाव. सो वेलकमिंग अ रेंज फंक्शन. सो पहा रेंज फंक्शन काय आहे. रेंज फंक्शन ओके, टेकिंग वन एक्झाम्पल. सी सिम्पली जर असं प्रिंट करत असेल ना रेंज 0 to 5, तर देअर विल बी द नो एनी इम्पॅक्ट ऑन द आउटपुट. काही फरक पडणार नाही आउटपुटला. ठीक आहे, पुढे जातो. फॉर आय इन जर हे करत असाल, फॉर आय इन रेंज 0,5 करत असाल तर त्या केसमध्ये पहा मी प्रिंट सिम्पली आय करतोय. लक्षात ठेवा इथे ना डबल डॉट येतात नेहमी. प्रिंट आय, सो इट विल प्रिंट लाईक दिस. सो मग सांगितलं की आय इट्स वर्क ॲज अ इटरेटर. सो इटरेटरचं काय काम असते तर जे काय एक मी रेंज किंवा एक मग मी वर्ड दिला तर वर्डचे सगळे कॅरेक्टर ॲक्सेस करत होतं, राईट. सो इफ आय एम गिव्हिंग एनी रेंज, तर रेंजमध्ये जे काय नंबर्स येतात तो सगळे प्रिंट करेन किंवा सगळे ॲक्सेस करत राहीन. आणि कधीपर्यंत ते ॲक्सेस करत जाईन किंवा कधीपर्यंत लूप कंप्लीट करत राहीन अनटिल अनलेस तुमचं लूप ना कम्प्लिटली फिनिश होत नाही आणि किंवा एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हे प्रिंट होत राहील. आता ते 5पर्यंत होतं. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये रेंज जर देत असेल तर लास्ट एलिमेंट तू प्रिंट करत नाही, लास्ट एलिमेंट सोडून देतोय, जसं आपण स्लायसिंगमध्ये पाहिलं तसं. ओके, क्लिअर? स्लायसिंग किंवा इंडेक्सिंग जे असेल तसं. गॉट इट? हो सर. दुसरी एक मेथड सांगतो.
आता 0 to 5 म्हटला ठीक आहे. बाय डिफॉल्ट always it will always start from 0, so it will also give the same output. परत कोणीतरी म्हणेल सर भरपूर सिम्पल एक्झाम्पल घेतात किंवा रेंज कमी घेतात, सो रेंज मी 25 देतो, डोंट वरी, अँड लेट्स सी व्हॉट इज द आउटपुट. आता मला सांगा 25 यामध्ये प्रिंट होईल का नाही? नाही बरोबर आहे, 24 प्रिंट होईल. पहा 24. पुढे आपण ना यामध्ये स्टेप साईज पण देऊ शकतो, मग तुमच्या माहितीचं आउटपुट कसं येईल सांगा. 2 ने जंप करू, 2 4 6 8. ओके. त्यानंतर सी तुम्ही रेंजना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण देऊ शकतात. दाखवतो. -10 कोमा +10. क्लिअर. बाय डिफॉल्ट स्टेप साईज म्हणा किंवा डिफरन्स 1च असेल. ठीक आहे. हो सर. पुढे ठीक आहे, मग आज एक्झाम्पल कुठे आहे ते रेंजवाला. ठीक आहे, रेंजच्या वरती आहे ते. हां हे वाला. your string python, then print length of my string. Sorry, it's not my string, now it's yours. Length of your string is length comma length. जे काय लेंथ आहे ना ते लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे लेन नावाचं फंक्शन वापरतो, जे की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं. स्टिल आय हॅव रिपीटेड टुडे. For I in a range, for I in a range मी काहीतरी स्पेसिफाय करतो 0,6. ओके. सी लेंथ याची जर लेंथ काढली तर किती याची टोटल लेंथ कोणी सांगेल? प्रिंट करायच्या अगोदर लेंथ पायथनची लेंथ काय आहे? तशीच किती? 1 5 का 6? सगळे उजळणी 0 पासून शिकलेत ना? का 1 पासून शिकले कोणी? नीट विचार करून उत्तर द्या. 5 का 6? 0 1 2. सी इंडेक्सिंग आपण ऑलवेज कॅल्क्युलेट करतो 0 पासून, पण लेंथ सहा. ऑलवेज कॅल्क्युलेट लेंथ करतो 1 पासून. 6. I'm repeating my point. Indexing we always start with the 0, but length always starts from 1. Okay. ठीक आहे, लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. अरे मी परत का प्रिंट करतोय, परत का राईट करतोय? फॉर I in a range of 0,6 print and we are printing your string. Control C. your string and आता सांगा आउटपुट काय असेल? लेंथ ऑफ 5 पर्यंत. अरे कुठं 5 पर्यंत? मला आउटपुट पाहिजे 5 पर्यंत नाही, आउटपुट सांगा. पहिल्यांदा लेंथ प्रिंट होईल, बरोबर. हां, त्यानंतर फॉर आय इन रेंज, देन प्रिंट युअर स्ट्रिंग. युअर स्ट्रिंग मध्ये काय प्रिंट आयच्या ठिकाणी काय सांगा?
अब त्यातला प्रत्येक लेटर पी हे सर इटरेटर आहे ना सर ते. एक एक लेटर प्रिंट होईल का? असं वाटतंय तरी पण. येस सर. येस. ठीक आहे, थोडं ना चेंज करतो आणखी, नीट विचार करून उत्तर द्या. आता ते लेंथ 6 होती म्हणून तुम्ही आउटपुट आहे असं म्हटलं किंवा रिझल्ट येईल. आता सांगा मला आउटपुट काय असेल किंवा रिझल्ट एरर येईन, प्रिंट होईल का काहीतरी आउटपुट मिळेल का प्रिंट होऊन एरर भेटेल, आय मीन काहीतरी आउटपुट तुम्हाला देईन आणि नंतर एरर भेटेल कुठेतरी एक्झिक्यूट होताना, असं काय होईल? 3 ऑप्शन. फर्स्ट एक्झिक्यूट होणार नाही, सेकंड ऑप्शन विदाउट एरर रन होईल, थर्ड ऑप्शन पार्शली रन होईल आणि कुठेतरी शेवटी ना एरर येईल. थर्ड ऑप्शन. लेट्स सी. असं का? कोणी Because सांगितलं एरर का आला? length is 6 आणि मी रेंज 0 to 8 दिले आणि 8 6च्या भरपूर पुढे आहे, लेंथच्या भरपूर पुढे आहे. सो दॅट्स वाय से स्ट्रिंग इंडेक्स इज आउट ऑफ रेंज. मी जो काही प्रोव्हाइड केलेला आहे स्ट्रिंग इंडेक्स तो रेंजच्या बाहेरच आहे. ठीक आहे. टेकिंग अनदर वन एक्झाम्पल. मला सांगा जेव्हा बस करायचं तेव्हा मी थांबवतो. ओके. Changing the structure of code, length string is equals to length of print length of my string, not my, your म्हटलं तरी चालेल. is length string. Then writing for I in a range 0,6. ओके, 0,6 म्हणण्यापेक्षा तुम्ही हे वापरले तरी चालेल. बोथ विल बी कम्प्लिटली ओके. फॉर आय इन अ रेंज 0, लेंथ ऑफ स्ट्रिंग और लेंथ स्ट्रिंग जे व्हेरिएबल यूज केले ते अँड दिस प्रिंटिंग प्रिंट युअर स्ट्रिंग. What will the output? फर्स्ट सर लेंथ प्रिंट होईल. ओके, फर्स्ट लेंथ प्रिंट होईल. पुढे length of the string is 6 देन सर and इटरेटर होईल सायकल. ओके, लास्टला PYTHN असं काय प्रिंट होईल का पायथन? Python print होणार. असंच का? Yes. याचं रिझन सांगतो. मी कंप्लीट स्ट्रिंग कॉल केली त्यामुळे हे असं झालंय. बट मी स्ट्रिंगच्या ऐवजी जर सिंगल एलिमेंट कॉल करत असेल ना तर पूर्ण आउटपुट चेंज होते. क्लिअर? आईचा काय इम्पॅक्ट आहे? येस सर. Yes, got it. येस सर. येस सर. ठीक आहे. पुढे हाच कोड घेतोय, फक्त इनपुट स्ट्रिंग मी चेंज करतोय. सो पासिंग हिअर, let's see what is the output. Clear? Got it? Length is 13 and it's printing single direct. Got it? येस सर. Tried out? नो सर. Okay, shall I take more 15 or 20 minutes? If you wish. नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे. Tomorrow. Sorry? Actually, I have some work. At what time? At 8? Hello? Yeah. Okay, no worries then. Okay. Anyone have any doubt, any question? If yes, please let me know. नो सर.